सोमनाथ ओझरडे यांच्या उमेदवारीला महाविकास आघाडीतूनच खोडा। विनेर येथील जिल्हा परिषद उमेदवार आरक्षण सर्वसामान्य असल्यामुळे सोमनाथ ओझरडे यांच्याऐवजी संदीप सपकाळ यांना उमेदवारी देण्यावर शरदचंद्र पवार गट रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा जोर। आगामी निवडणुकीत जिल्ह्याभरात अनेक ठिकाणी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे। काही उमेदवार स्वतः निवडणुकीत उमेदवारी मिळवून निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी पक्षातील त्या जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीसाठी सर्वात सक्षम असल्याचे सिद्ध करण्यासाठी राजकीय बळ प्रदर्शन सिद्ध करण्यात लागले आहेत। तर काही उमेदवार एका पक्षातून उमेदवारी नाही मिळणार म्हणून दुसऱ्या पक्षात उडी मारत आहेत। तर काही ठिकाणी ओपन आरक्षण असून देखील इतर आरक्षणामध्ये मोडणारे उमेदवार गळचेपी करत उमेदवारी सोडण्यास तयार नाहीत। रायगड जिल्ह्यातील विनेरे जिल्हा परिषद निवडणूक गणाकडे पूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे। कारण विनेरे येथे महायुती घटक पक्ष शिवसेना युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेडगावले विरुद्ध महाविकास आघाडी घटक पक्ष उबाटाचे उमेदवार सोमनाथ ओझरडे यांच्यामध्ये टक्कर होणार असल्याची माहिती प्रसार माध्यमांतून रंगली आहे। मात्र महाविकास आघाडी घटक पक्ष राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याने विनेरे येथील महाविकास आघाडीच्या उमेदवाराबद्दलचे चित्रही बदलताना दिसत आहे। माणगाव येथे पक्षप्रवेश कार्यक्रमात आपल्या भाषणात रवींद्र चव्हाण म्हणाले की विनेरे येथील सर्वसामान्य आरक्षण असल्याने उबाटाचे इच्छुक उमेदवार सोमनाथ ओझरडे यांच्याऐवजी राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार संदीप सपकाळ यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळण्यासाठी जोर धरला आहे। रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याची जनतेमध्ये जोरदार चर्चा असून विकास शेडगावले यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवार तरी कोण असणार आहे हे अजून स्पष्ट नसताना ओझरडे यांच्या मात्र करंजाडी जिल्हा परिषद गणातून आपणच उमेदवार असणार अशा मोठ्या वल्गना सुरू आहेत। मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून करंजाडी मतदारसंघावरती दावा टाकल्याने महाविकास आघाडीतून ओझरडे यांच्या उमेदवारीला खोडा जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। प्रतिनिधी रिजवान मुकादमसह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड। आदरणीय पवार साहेबांचे आदेश आहेत, नवीन कार्यकर्त्यांना संधी द्यायची आहे। त्यामुळे आम्ही महाडच्या नगराध्यक्ष पदासाठी आमच्याकडे इच्छुक असणारे परागजी वडके हे पुढे आलेले आहेत। आमचा प्रयत्न राहील की आघाडीमधनं पराग वडके यांना महाड नगराध्यक्ष पदासाठीची उमेदवारी मिळवण्याचा, त्यासाठीचा आम्ही प्रयत्नशील आहोत। आमचे महाडचे तालुका अध्यक्ष संदीपजी सपकाळ आहेत। हे विनेरे जो मतदारसंघ आहे, करंजाडी विनेरे मतदारसंघ आहे, त्यामध्ये अख्ख्या रायगड जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं। रोजची चर्चा आहे त्याच्यावरती की त्या ठिकाणी ओझरडे विरुद्ध गोगावले अशी चर्चा आहे। सूत्रांची माहिती आहे किंवा आपल्या प्रसार माध्यमांची माहिती आहे की बाबा तिथं कुठंतरी ह्या दोघांमध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे। पण ओझरडे हे आघाडीचा भाग आहेत आणि त्या ठिकाणी ती ओपनची जागा आहे आणि आमचा उमेदवार ओपन आहे संदीप बाबाजी सपकाळ। त्यामुळे आम्ही आघाडीकडे मागणी करणार आहोत की ओपनलाही वारंवार संधी मिळत नसते। त्यामुळं त्या ठिकाणी आम्हाला त्या मतदारसंघामध्ये आमच्याकडे उमेदवार सक्षम आहे, ओपनचा आहे, तर ती जागा मागण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि ती लढवण्याचाही आमचा प्रयत्न राहील। त्या दृष्टिकोनातून आमची वाटचाल चालू आहे। आम्ही पक्षश्रेष्ठीच्या संपर्कात आहोत। आघाडीच्या असणाऱ्या मित्र पक्षांशी आमचा संपर्क चालू आहे।